भगवती ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि 6व्या अध्यायामध्ये आपण विचार करत होतो योग भ्रष्ट पुरुष आणि त्या योग भ्रष्ट असणाऱ्या पुरुषाने तर काय केलं की मागच्या जन्मामध्ये अनेक त्या ठिकाणी जी काही साधनं होती ती साधनं त्याने त्या ठिकाणी केली आणि साधना केली होती, परंतु त्याचं जे आयुष्य आहे ते आयुष्य त्याचं संपत आलेलं होतं. परंतु महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला अशा प्रकारची जी सद्बुद्धी ती मात्र त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेली होती आणि त्याच्यामध्ये त्याचा देह पडला. मग देह पडल्याच्या नंतर काय झालं तर मग पुढच्या असणाऱ्या जन्मामध्ये तो काय करतो, मोक्ष स्वरूपाला प्राप्त होतो. का? मग पुढच्या जन्मामध्ये येऊन अशा प्रकारे तो योगी साधनामध्ये तत्पर राहून आणि असणारे एक एक पापादी दोष आहे त्याला जाळून टाकतो आणि तो मोक्ष स्वरूपाला प्राप्त होत असतो. त्याच्यावरती माऊली विचार करून आलो की वर्ष शताच्या कुडी जन्म सहस्राचे आडे लंगेता पातला थडी आत्मसिद्धीचे. जे वर्ष आणि किश वर्ष तर शताच्या कुडी म्हणजे कोट्यावधी, शत 100 आधी असे 100 वर्षाचं त्याला काय आयुष्य आहे. आणि ते आयुष्य किती आहे, त्याला किती जन्म झाले तसे म्हणजे जन्म सहस्राच्या, हजारो जन्म. आणि त्या हजारो जन्माचे काय आडी म्हणजे त्याला अशा प्रकारचे अनेक प्रतिबंध त्या ठिकाणी आले. पण त्या साऱ्या प्रतिबंधांना तो लंघित अतिक्रमण करत पातला थडी आत्मसिद्धीची आणि आत्मस्वरूपाच्या थडीला पातला म्हणजे त्या ठिकाणी किनाऱ्याला प्राप्त झाला. म्हणून साधन जाता आगवे अनुसरे तया स्वभावे. म्हणून अशा प्रकारची जी साधनांचा समूह आगवे म्हणजे सर्व काही साधना आहेत ते अनुसरे तया स्वभावे आणि त्याला स्वाभाविकपणे काय होतात, प्राप्त होतात. अनुसरे म्हणजे काय, ते साधनच जणू काही त्याला त्या ठिकाणी करून घेतात. म्हणजे याला साधन करण्यासाठी आता अट्टहास करण्याची आवश्यकता पडत नाही. असे सहजच त्याला सर्व असणारे साधनं स्वाभाविकपणे प्राप्त झालेले असतात किंवा साधन हेच त्याचं जीवन झालेलं असतं. मग आयती अवश्य राणी विवेकाची. मग आयतीच तयारच असणारा हा त्या ठिकाणी काय विवेक आहे त्या ठिकाणी. आणि त्या विवेक बैसीय राणी म्हणजे राज्य आणि म्हणजे विवेक म्हणजे विवेकरूपी गादीच्या विवेकरूपी गादीवर आयती तयार असणारी विवेकरूपी गादी आहे. त्या गादीवर बसून अशा प्रकारचं तो काय करतो, राज्य करतो. पुढे पाठी विचारता या वेगा तो विवेकही ठाके मागा. मग विचारणीय ती अंगा घडवणे जाय पाठी नंतर विचारता या वेगा. आणि त्याच्यामध्ये त्याच्या विचाराचा इतका वेग त्या ठिकाणी असतो की तो विवेकही ठाके मागे. आणि त्याच्यातून जो विवेक करायचा असतो तो विवेक तो होत असतो, तो विवेक सुद्धा मागे राहतो, इतका त्याचा विचाराचा वेग असतो. असं जर विचाराचा वेग असेल आणि विवेक जर मागे राहत असेल तर मग जे विचारणीय आणि ज्याचा विचार करावा लागतो आहे का नाही, तर ते अंगा घडवणे जाय. म्हणजे अशा प्रकारे आता ज्या ठिकाणी विचारच पोहोचत नाही, विचार करण्याची आवश्यकता राहतच नाही, ते राहतात मागे विचार. मग तो काय होतो, तो अंगा घडवणे जाय म्हणजे ज्याचा तिथपर्यंत विचार पोहोचत नाही असं परमतत्व स्वतःच त्या ठिकाणी तो होऊन जातो. त्या ठिकाणी काय होतं, तिथं मनाची मेवढी विरे पवनाचे पवनपण सरे आपण पापन मुरे आकाशाई. मनाचं मेवढं, मनाचं संकल्प विकल्प हेच कोणी ढगे ते पण काय होतं, विरून जातं. पवनाचे पवन सरे आणि ते मन असतं कशावरती, ते प्राणावरती असतं. परंतु ते नंतर प्राणाचा प्राणपणा सुद्धा सरतो म्हणजे तोही पण नाही होऊन जातो. आपण मुरे आकाशे आणि आपणच आपल्यामध्ये आकाश त्या ठिकाणी काय होतं, मुरे लीन होऊन जातं, नाहीसं होऊन जातं. पुढे त्याच्यामध्ये काय होतं, प्रणवाचा माथा बुडे. इथं वरती रच्चिद आकाश घ्या बरं का, म्हणजे लक्षात येईल. प्रणवाचा माथा बुडे ये तुलने अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोल बहुडे त्या लागे. प्रणवाचा असणारा जो अर्धबिंब तो सुद्धा तो त्याचा वरचा माथा म्हणजे वरचं टोक
आणि तो असणारा अर्धबिंदू तो सुद्धा त्या ठिकाणी काय बुडून जातो त्या अवस्थेमध्ये. एक तुलने अनिर्वाच्य सुखवडे, आणि एवढ्याने अनिर्वाच्य म्हणजे जे शब्दात बोलण्यात येणार नाही असं सुख, त्याला महासुख ब्रह्मसुख त्या ठिकाणी जोडे प्राप्त होतं. म्हणून आधीची बोल बहुडे त्या लागे. आता त्या ठिकाणी आधीचं जे बोलणं आहे की नाही ते बोलण्यातच येणार नाही. म्हणजे काय बोलू बहुडे त्या लागे, आणि त्या बोलण्यातून शब्दातून अशा प्रकारे त्याचं वर्णन करायला गेलं तर ते सुद्धा काय होतात बहुडे अशा प्रकारे त्या लागेमध्ये त्याचं वर्णन करण्यामध्ये ते मागे फिरतात. तया अमृताची मूर्ती होऊन आयशी ब्रह्मेची स्थिती जे सकळागतीची गती, अशा प्रकारे ब्रह्मस्वरूपाची स्थिती म्हणजे ब्रह्मस्वरूपाची जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे काय, सकळा गतीची गती, ती अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे सगळ्या गतीला ती श्रेष्ठ असणारी गती, इतर गतींपेक्षा श्रेष्ठ असणारी गती ती आहे. तया अमृताची मूर्ती होऊन टाकी, आणि ते अमूर्त असणारं परमतत्व आहे, निर्गुण निराकार आहे. त्याचीच काय हा मूर्तिमंत म्हणजे साकार मूर्ती होऊन त्या ठिकाणी राहत असतो. तिने बहुत जन्मी मागील विक्षेपाची पाणी बळी झाडिली, म्हणून उपजत खेळ बुडाली लग्न घटिका. त्याने बहुत जन्मी मागिले, त्याने मागे काय आता वरती जी पहिली उभी आहे त्या वेळेचं तात्पर्यच काय हे विषय आलं. बहुत जन्मी मागेल, अनेक जन्मामध्ये मागे काय केलं त्याने, जे विक्षेपाची पाणी बळे झाडले, आणि विक्षेपरूपी पाण्यातली काय वळे कचरा गढूळपणा अस्वच्छपणा तो त्या ठिकाणी काय झाडून अशा पद्धतीनं टाकला, घालून टाकला. म्हणजे विक्षेपाची दोषच ठेवले नाही, म्हणून उपजत खेळ पुढील लग्न घटिका. आणि मग जन्माला आल्याबरोबर बुडाली लग्न घटिका. लग्न म्हणजे ऐक्य, घटिका म्हणजे वेळ. अशा प्रकारे त्याचं त्या परमात्म्याशी ऐक्य करणारं जे काही प्रतिबंध होतं ते सगळं काय केलं, बुडालं, नाहीसं झालं, नष्ट झालं. का बरं? आणि तद्रूपतेशी लग्न, त्याचं ते काय तद्रूप ते ब्रह्म मी आहे अशाच दोघांचं काय लग्न म्हणजे ऐक्य लागलं. लागून ठेले, लागूनच राहतं त्या ठिकाणी. अभिन्न जैसे कसं तर लोपले आभ्र गगन होऊन टाके, आकाशामध्ये असणारा आभ्र म्हणजे ढग, आणि काय त्या ठिकाणी मुरून जातात. कुठं जातील? आकाशामध्येच त्या ठिकाणी जातात. तशा पद्धतीनं तैसे विश्वजेत होय मागो ते जेथ लया जाय, ते विद्यमानाचा देह झाला तो गा. तैसे विश्वजेते होय. आता ज्या परमात्म्यापासून हे सर्व जगत होतं की नाही, आणि हे परमात्म्यापासून जगत झालं, ते जाणार कुठं तर मागो ते जेथ लया जाय, आणि ते शेवटी परमतत्वामध्येच लय पावतं का, त्याला दुसरीकडे काय आहे का. तसं याच्या ठिकाणी आलेला दोष, जीवपणा, अज्ञानत्व हे सगळं निघून गेलं तर तो कोण होता, उरला उरे विठ्ठल. आणि तो कसा आहे, याची देह याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा, म्हणजे या देहातच तो कोण आहे, विद्यमान आहे, झाला तो गा. अशा पद्धतीने या देहामध्येच तो ब्रह्मस्वरूप झालेला असतो. असा आपण कालपर्यंत विचार करून आलो. आता तुम्ही पण याच्यावरती काल विचार झाला असेल सगळ्यांचा ना. फक्त आता हे डबल झालं तर काही नाही, नुकसान नाही झालं, उलट त्याची उजळणी झाली. पुढचा श्लोक वाचा, मग त्याच्यावरती आपण विचार करू. बोला. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिकः कर्मेभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिक कर्मेभ्यश्च अधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानयोगी मतोऽधिक कर्मेभ्यश्च अधिको योगी तस्माद् योगी भवार्जुन. ज्ञानी, तापस, कर्मिष्ठ ह्या सर्वाहुनी आगळा मानेला तो असे योगी, योगी होय म्हणून तू. आता या ठिकाणी भगवंत अर्जुनाला आग्रह करतात. आग्रह म्हणजे अशा पद्धतीचा आग्रह अनेक अध्यायामध्ये झालेला आहे, आणि तोच आग्रह या ठिकाणी भगवंत अशा प्रकारे अर्जुनाला करतात. की काय म्हणतात, त्या ठिकाणी ज्ञानी लोक आहेत, तपस्वी लोक आहेत, आणि कर्म करणारे, कर्मावर निष्ठा ठेवणारे कर्मनिष्ठ लोक त्या ठिकाणी आहेत. म्हणून आता हा जो योगी या ठिकाणी सांगायचा आहे, तर हा योगी त्या ज्ञानीपेक्षा
तपस्वीपेक्षा आणि कर्मष्ट असणाऱ्या लोकांपेक्षा मात्र हा कसा आहे, वेगळा आहे, आगळा आहे, सर्वांहून आगळा मानला. तो योगी सगळ्यांपेक्षा वेगळा अशा प्रकारचा मानलेला आहे. मग वेगळा मानला, मग काय करा अर्जुना, म्हणून योगी होय म्हणून तू, आणि म्हणून अशा प्रकारे तू कोण काय होय, योगी होय. आता या ठिकाणी योगीच का होय, मग बाकीचं ज्ञानी झाला तरी चालणार नाही का, तपस्वी झाला तरी चालणार नाही का, कर्मनिष्ठ झाला तरी चालणार नाही का, नाही ते होऊच नको, मग तू काय होय, तू योगीच होय, असं भगवंत या ठिकाणी काय करतात, आग्रह करतात. बरं, मग त्या ठिकाणी यांचं वर्णन केलं पाहिजे. जसं आता पाहतो की नाही आपण, जसं विचारसागराच्या शेवटच्या तरंगामध्ये मुद्दा असा आला की तो तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी 3 भावंड असतात आणि त्यांचे वडील अशा प्रकारे त्यांना वैराग्य झालेलं असतं, पण त्यांचं वैराग्य कोमल असतं आणि त्यांना अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही. मग शेवटी त्यांना राज्य सोडून जायचं होतं कुठेतरी अरण्यामध्ये, पण जाता आलं नाही. ते तिथंच राहिले, मुलं गेले राज्य सोडून. अशा प्रकारे ते ज्ञानी झाले. त्याच्यामध्ये शेवटचा राहिला होता तर्कदृष्टी, आणि तर्कदृष्टीच्या पुढे असा प्रश्न उपस्थित झाला, तो माघारी आला होता ना. मग त्या ठिकाणी त्या सभेमध्ये देव पंचायत बसली होती, म्हणे आमचा देव श्रेष्ठ, आमचा देव श्रेष्ठ, असं त्या ठिकाणी चाललं होतं. तर त्याच्यामध्ये त्या देवांचं श्रेष्ठत्व सांगण्याकरता ते व्यासाने काय केलं होतं, मुद्दा असा उपस्थित झाला होता का ते म्हणले भगवान शंकराचं वर्णन करायचं. तर काय केलं, भगवान विष्णूला, गणपतीला, पार्वतीला, सूर्याला सामान्य लेखलं, आणि सामान्य लेखल्यामुळं काय झालं, भगवान शिवाचं वर्णन महती वाढली. आणि जेव्हा व्यासांना विष्णू पुराण सांगायचं समजा, तर त्यावेळेस काय केलं, भगवान शंकरांना कमी दिलं. म्हणजे भगवान शंकर वगैरे म्हणे रामाची उपासना वगैरे करतात, सदा रामभाजी काय तर रामपूजी सदाशिव, अशी उदाहरणं देऊन त्याला काय केलं, कमी केलं म्हणून त्यांचं महत्त्व वाढलं. नाही तर त्यांचं महत्त्व वाढलं नसतं. पार्वतीचं महत्त्व सांगताना, गणपतीचं महत्त्व सांगताना बाकीच्या देवांना झाकावं लागतं, आणि अशा पद्धतीनं त्या देवतेचं महत्त्व वाढतं. तसं या ठिकाणी हा तपस्वी म्हणजे काय सामान्य आहे का? तप करणं काही सामान्य आहे का? ज्ञान मिळवणं म्हणजे सामान्य आहे का? कर्मनिष्ठा निष्काम कर्म करणं सोपं आहे का? तरी पण या तिन्हीला भगवंत काय करतात, झाकतात. कशासाठी झाकायचं बरं? या ठिकाणी योग आहे ना, या योगाचं महत्त्व लक्षात यावं. याच्यासाठी काय आहे, आता हा अध्याय आहे, या अध्यायामध्ये काय वर्णन आलेलं आहे, हा हा तर काय तिसरा अध्याय नाही ना, निष्काम कर्मयोग. हा काय आत्मसंयोग योग या ठिकाणी. आणि अशा पद्धतीनं या योगाचं महत्त्व आता या ठिकाणी सांगायचं. मग काय करावं लागेल आपल्याला, हे तिन्हीला थोडं झाकावं लागेल. म्हणून या ठिकाणी ज्ञानी, तपस्वी, कर्म करणारे, कर्मनिष्ठ, ह्या सर्वहून तो योगी कसा आहे, वेगळा मांडलेला आहे. मग आता थोडा असा विचार करा की तपस्वीपेक्षा हा योगी वेगळा का मानला. आता तपस्वी म्हणजे काय करणं, तप करणं. तप करणं म्हणजे तुम्ही तप, तीर्थ, तप, व्रत आदी वगैरे हे जे साधनं आहे का नाही, यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तप असं म्हटलेलं आहे. बरं, आता ते तप करणं काही सहज नसतं आणि सोपं पण नसतं. बघा आता काही ठिकाणी आपण पाहतो, पूर्वी आसुर लोकांनी तप करायचं, आणि ते तप कसं करायचं बरं, आसुर लोक तप करतात की नाही, आणि आता पण पाहायला मिळतात. एका काही काही एका पायावरच उभं राहतात, आणि एका पायावर उभं राहून काय करतात, तप त्या ठिकाणी करत असतात. बरं, एका पायावर उभं राहून तप करणं सोपं आहे का? तरी पण त्या ठिकाणी असं लक्षात घ्यायचं, काही एका पायावर उभं राहतात, काही असं हात वर करून, आता तुम्ही मोबाईलमध्ये रील पाहत असाल, त्याने हात काय केला, 12 वर्ष असा वर ठेवला. 12 वर्ष हात, आणि हाताची नखं वगैरे अशी फार उलटी इथपर्यंत वाढली. आणि जेव्हा तो हात खाली घ्यायचा, तो हात सुद्धा खाली आला नाही त्यांचा, आणि हात अगदी वाळून गेला त्यांचा. कशामुळं? या तापामुळं वाळून गेला. मग ह्या तापामुळं जर हात वाळून जात असेल, त्याच्यापेक्षा योग श्रेष्ठ आहे का नाही, हे सांगायचं याच्यामध्ये. बरं, आता हे तप काय काही काही झोपड्यावरच असतात त्या ठिकाणी, आयुष्यभर झोपड्यावर जीवन जगतात, 12-12 वर्ष, 2-2 तप, 4-4 तप असे तिथं झोपड्यावरच काढतात. काही असं पण पाहतात, आणि काही काही व्रत त्या ठिकाणी अशा प्रकारचं करतात. काय ते चंद्रायण व्रत वगैरे पाहिलं का नाही? चंद्रायण व्रत म्हणजे काय करतात, आता मी ते डॉक्टर बाबांच्या पाठात असं ऐकलं. बघा, कोणाला आठवत असेल तर मला सांगा, की ते म्हणे शेतकरी असेल, व्यापारी असेल, तर ते काय करतात, व्यापाऱ्याने समजा धान्य विकलं असेल, तिथलचं धान्य गोळा करून आणायचं,
ते गाईला खाऊ घालायचं आणि गाईनं खाऊन झाल्याच्या नंतर मागं त्याच्यात काही धान्याचे कण जर उरले ते धान्याचे कण घ्यायचे. मग अशा पद्धतीनं काय करायचं, ते धुवून स्वच्छ करून आणि त्याचा स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर मग पुढं काय करायचं, की ते जेवण आपण जेवायचं. पण कसं जेवायचं, ते म्हणले 15 दिवसापर्यंत म्हणजे प्रतिपदापासून तर पौर्णिमेपर्यंत. तर समजा सुरुवातीला 15 घास खाल्ले तर त्याच्यातला एक घास आणि अशा पद्धतीनं काय करायचा, कमी करत चालायचं. अशा प्रकारचे काय हे व्रत आदी हे तपस्वीचे असणारे काय साधनाचे. हे तप करणं हे हे उपवास वगैरे करणं हे तपामध्ये मोडत नाही का? उपवास म्हणजे काय? तुम्ही म्हणता असन एकादशी व्रत वगैरे याच्यामध्ये काय असतं बरं? उलट तुकोबरा म्हणतं एकादशीचं अन्नपान जे नर करते भोजन. म्हणजे एकादशीला अन्नपाणी करावं का? 15 दिवस एकादशी कार्याने करशी व्रत सारं. काय तुझा जीव जातो एकादशी आणि फराळाच्या मिसे शब्द आला का नाही? म्हणजे इथं काय करायचंय? इथं तापवायचंय आपल्याला. तापवत राहायचं. म्हणजे कसं तापवायचं? जसं आपण पाहतो कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचे तप असतात. 3 प्रकारे आपल्याला काय करावं लागतं? तापवावं लागतं. मग आता समजा कायिक म्हणजे कायानं सुद्धा काय करायचं असतं? तप करायचं असतं. तुम्ही डोळ्याने सुद्धा वाईट पाहायचं नाही, कानाने वाईट ऐकायचं नाही. हे सगळे काय? हे सगळे तपच आहे. कायिक, वाचिक, वाणीनं कोणाला दुखवायचं नाही. शब्द शस्त्रे झाले क्लेश संती माना. शब्द हे शस्त्र असतात आणि याने सुद्धा काय क्लेश होतं. म्हणजे अशा पद्धतीनं वाणीनं सुद्धा तप करायचं. आणि कधी कायिक तप होईल, वाणीने तप होईल, पण मनाने कधी कधी आपलं तप होऊ शकत नाही. मन ह्या ठिकाणी मन काय आहे, बहुत चंचल चपळ जाता येताना लगे वेळ. अशा पद्धतीने त्या मनावर सुद्धा विजय मिळवायचा. म्हणजे हे मनाचं सुद्धा काय तप असतात. अशा प्रकारचे तप असतात. म्हणून हे तप करणं काय सोपं नसतं. उलट तुकोबरा म्हणतात, करुणी अघोर जप दुःख विकत घेतले. अशा प्रकारे अघोर ह्या अशा पद्धतीचं करून शेवटी काय होतं, दुःख पदरात पडतं. मग एवढं सगळं दुःख पदरात पडण्यापेक्षा योगी श्रेष्ठच आहे मग. योगी म्हणजे जोडणं, परमात्मा स्वरूपाला जोडणं आणि जोडण्याच्या सोप्या व्याख्या आपण पुढे पाहणारच आहे. म्हणून या तपापेक्षा काय योगी या ठिकाणी श्रेष्ठ अशा पद्धतीने सांगितलेला आहे. बरं आता थोडा पुढचा ज्ञानी सांगितला त्या ठिकाणी समजा. मग आता ज्ञानी सांगितलं, मग ज्ञान तर खरं पाहायला गेलं तर श्रेष्ठ नाही का? उलट मोक्ष कशाने प्राप्त होतो? योगाने होतो का तपाने होतो का ज्ञानानेच होतो? खरं पाहायला गेलं तर मोक्ष कशाने प्राप्त होईल? तपाने तर होणार नाही मोक्ष प्राप्त. ज्ञानाने. ओबीच काय सिद्धांत वाचून ज्ञानी विने एक आहे का नाही? किती जर उपाय केलं तर प्राप्त होणार नाही. उलट गुंतीशी रोखी आधी तू त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये गुंतून पडशील. म्हणून अशा पद्धतीनं ज्ञानाला सुद्धा डावललं. पण ज्ञानाला डावलायचं तात्पर्य कोणतं? ज्ञान कोणतं लक्षात घ्या, तप कोणतं लक्षात घ्या. त्या तपामध्ये एक दोष सांगितला, ज्ञानामध्ये एक दोष सांगितला आणि कर्मामध्ये एक दोष सांगितला. म्हणून अशा पद्धतीनं ते दोषाने युक्त करू नका. योगाचं साधन श्रेष्ठ आहे. आता ज्ञान सांगत असताना ज्ञानामध्ये काय दोष आला? ज्ञानामध्ये दोष असा येतो की ज्ञान असतं आपलं, पण कोणतं ज्ञान असतं? शब्द ज्ञान असतं, परोक्ष ज्ञान असतं. आता परोक्ष म्हणजे काय? जसं पहा, एक आग्नेय ना खाली पेटवलेला आणि एक आग्नेय चित्रामध्ये आहे. मग आता समजा आपल्याला थंडी लागली, आपण कोणत्या आग्नेयमध्ये शेकतो? चित्रातल्या आग्नेयमध्ये शेकत नाही ना. जो खरा आग्नेय त्याच्यातच शेकून होतं ना. तसं आपल्याला अपरोक्ष म्हणजे कोणता अपरोक्ष? दृढ अपरोक्ष ऐक ना. ते आदळ पण नको किंवा त्याच्यामध्ये संशय नको. संशयामध्ये प्रमाण असंभावना नको, प्रमेय असंभावना नको आणि विपरीत भावना सुद्धा नको. जिथं ज्ञान आहे पण संशय विपर्याने युक्त ज्ञान आहे किंवा ते शब्द ज्ञान आहे, ते परोक्ष ज्ञान आहे, अशा पद्धतीचे जे ज्ञान आहे का नाही, ते असणारे ज्ञान त्या ज्ञानापेक्षा हा काय अशा पद्धतीचा काय हा योग त्या ठिकाणी काय श्रेष्ठ आहे. कारण माऊली म्हणतात काय, परिज्ञानी विरी नसले जे बुद्धी भेदाशी आले त्याने या कल्पेले अनेकत्व. म्हणजे ज्ञाना वाचून यांचं सगळं नासलं, बिघडलं आणि बुद्धिभेदाशी आले. अशा पद्धतीनं काय ज्ञाना वाचून बुद्धिभेद झाला खरं पाहायला गेलं तर. त्यानेच या कल्पले अनेकत्व. आता हे तत्व एक आहे का अनेक आहे? एक असताना त्याला अनेकत्व अशा पद्धतीचं काय कल्पना केली. ते भेदू पाहते. आता मुळात ते तत्व कसं आहे? आभेद रूप आहे का भेद आहे त्याच्यामध्ये कोणता? पण ते आभेदालाच त्या ठिकाणी भेदरूपाने पाहू लागले आणि यया अनामे नावे ठेवते, अनेकानेकाला नावं ठेवू लागले.
काय म्हणू लागली? देवो देवो म्हणून अचर्चा ती. त्याला एक देव म्हणायचं, एकीला देव म्हणायचे. अशा प्रकारची अचर्चा म्हणजे चर्चा होऊ शकत नाही अशा प्रकारची काय करतात? चर्चा त्या ठिकाणी करतात. मग अशा पद्धतीचं ज्ञान नाही. मग ज्ञान उलट ज्ञान ज्ञान सांगत असताना उलट माऊली काय म्हणतात? बघा 4थ्याच अध्यायामध्ये उभे आलेले आहेत त्या ठिकाणी. येथं ज्ञान हे उत्तम होय अनेक तैसिके आहे. इथं ज्ञान हे उत्तम होय अधिक तैसिके आहे. आहे का नाही? म्हणजे इथं ज्ञान एक असे का त्याच्यासारखं दुसरं काही त्या ठिकाणी चांगलंच नाही. मग सगळ्यात उत्तम काय? उलट हे ज्ञान आहे. जैसे गा चैतन्य नव्हे दुसरे गा. म्हणजे जण काही हे दुसरं चैतन्यच नाही का? जसं काय हे ज्ञान म्हणजे दुसरं एक चैतन्यच आहे. हा एक जण काय चैतन्य स्वरूप परमात्माचे आहे. म्हणून ज्ञान फार महत्वाचं आहे. वाचून उलट माऊली म्हणतात ह्या ज्ञान जर नसेल आणि तो जीवन जर जगत असेल त्याच्यापेक्षा मेलेलं चांगले म्हणे. ऐकच या प्राण्याच्या ठाई ये ज्ञानाची आवड नाही त्याची जी आले म्हणू काय वरी मरण सांग. उलट वर मरण चांगलं नाही का? तू जर जन्माला आला आणि या देहामध्ये राहतो आणि या देहामध्ये राहून अशा पद्धतीने जर त्याला ज्ञान नसेल तर ते ज्ञान नसेल तर त्याच्या ज्ञाना वाचून जर जगत असेल तर तो मेलालाच चांगला. त्याचं मरण चांगलं त्याच्यापेक्षा ते असं जगण्यापेक्षा. किंवा आणखीन सांगायचं झालं तर ते जसं उदाहरण देऊन सांगतात शून्य जैसे ग्रह का चैतन्य विन देह. घरात कोणी राहतच नाही तर ते घर कसं आहे? ओसाड असलेलं घर आहे. किंवा चैतन्य देह किंवा ह्या देहामध्ये समजा प्राण चैतन्य शब्दाचा अर्थ ते प्राण घ्यायचा. समजा देहामध्ये प्राण नसेल तर तो कसा असेल? मेलेल्या प्रेताप्रमाणे का नाही? मग शून्य जैसे ग्रह का चैतन्य विना देह तसे जीवित ते समूह ज्ञानहीन तसं त्यांचं जीवन काय? ज्ञान वाचून सगळं व्यर्थ आहे ना त्या ठिकाणी. अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी काय ज्ञान आहे. ज्ञान हे श्रेष्ठचे काही जरी केलं पण कोणतं ज्ञान? ते दृढ अपरोक्ष आत्मत्वाने साक्षात्वाने अनुभूतीला आलेलं ज्ञान ते श्रेष्ठ ज्ञान आहे. परंतु आता आपण विचार करा आता आपल्याला कोणतं ज्ञान? हे शाब्दिक शाब्दिक ज्ञान आहे त्या ठिकाणी. आपल्याला परोक्ष ज्ञान आहे त्या ठिकाणी. आपल्याला प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना विपरीत भावना अशा पद्धतीचं ज्ञान असेल तर त्याच्यापेक्षा मग योग श्रेष्ठ नाही का? त्याच्यापेक्षा योग श्रेष्ठ. मग अर्जुना तू काय हो? तू योगी होय म्हणून तुला म्हणतोय आम्ही. तू तापाच्या मागे जाऊ नको. तू योगाच्या मागे जा. तू ज्ञानाच्या मागे जाऊ नको. तू योगाच्या मागे जा. तू कर्मनिष्ठ म्हणजे कर्मामध्ये निष्ठा ठेवणारे लोक आहेत का नाही त्याच्यापेक्षा सुद्धा काय ज्ञान. आता कर्मामध्ये काय होतं माहिती आहे का? निष्काम कर्म करायचे. बरं कुठपर्यंत निष्काम कर्म करायचे? आता हा निष्काम कर्म करण्याचा काय ओघच एक प्रकारचा चालतच राहतो कायमस्वरूपी. ओघ कुठपर्यंत जातो? पार अगदी किती काही काळापर्यंत तो ओघ चालतच राहतो. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत हा ओघ चालूच आहे. चांगले चांगले कर्म करा, हे करा ते करा. पण फळ काय तुम्हाला त्याच्यातून? फळ काय तुम्हाला त्याच्यातून? म्हणजे मग अशा पद्धतीनं ते निष्काम होणं मग परमात्मा स्वरूपाला जोडणं एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट काय करा? तुम्ही अशा पद्धतीनं ह्या योगाला त्या ठिकाणी काय करा? प्राप्त करून घ्या. कारण त्या कर्माच्या मार्गाने सुद्धा आपण म्हणतो दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलं कर्मानेच मोक्ष सांगितलं. आता कर्माने मोक्ष होईल का त्या ठिकाणी? कर्माने पण मोक्ष होणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय कर काहीतरी बघा त्या ओघामध्ये सगळे चालतात. पुढं उभे येणार आहे तैशी आस्तीच्या महापुरी रिगता ती कोट्यवधी निघतात पण प्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे. म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा त्या कर्माच्या नादी न लागता काय कर? तू योगाच्या नादी लाग. म्हणजे योगाच्या मागे जा किंवा तू योगी त्या ठिकाणी होय. म्हणजे हे माऊलींना ह्या ठिकाणी काय सांगायचंय? उपसारामध्ये सांगायचंय. आता ह्या अध्यायाचा उपसार चालू आहे ना. उपक्रम करताना काय सांगितलं? योगी संन्यासी सांगितलं आणि उपक्रम करताना योगी सांगितलं नाही का? किंवा तो योगी तोच आहे आणि संन्यासी तोच आहे. आणि उपसार करताना मग काय सांगावं लागणार आपल्याला? ज्ञानी सांगावं लागन. कर्माचं महत्व सांगावं लागन. कशाचं सांगायला पाहिजे? एक वाच्यात जर म्हणायची म्हणल्यावर काय म्हणावं लागन? योग्याचं सांगायला लागेल. योगीच सांगावं लागेल नाही काय? नाही तर मग सुरुवातीला वर्णन केलं भगवान शंकराचं आणि सगळं वर्णन करून झाल्याच्या नंतर महत्व सांगितलं गणपतीचं. तर मग त्याच्यामध्ये एक वाच्यता आहे का?
एकवाच्यता होऊ शकत नाही. तसं या ठिकाणी काय एकवाच्यता आली पाहिजे. उपक्रम उपसंहाराची काय एकवाच्यता आली पाहिजे. ही श्रेष्ठांचा असणारा काय आपला संप्रदाय. म्हणून ही हातवटी त्यांची. म्हणून या ठिकाणी काय केलं की म्हणले बाबा तू बाकीचं काही होऊ नको, ज्ञानी नको, तपस्वी होऊ नको, कर्मिष्ठ होऊ नको. मग तो योगी सर्वहून आगळा श्रेष्ठ मानलेला आहे. म्हणून अर्जुना तू काय होय आता योगी हो. बघा का योगी हो, आता त्याचं कारण सांगतात, त्यांचे वर्णन करून सांगतात. जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूचा भरवासा घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. ते कर्मनिष्ठाचं आता इथं वर्णन आलेलं आहे. कर्मनिष्ठ म्हणजे या ठिकाणी कोणता कर्मनिष्ठ घ्यायचा, तर आपल्याला 4 प्रकारचे आश्रम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर 4 प्रकारच्या आश्रमामध्ये त्याच्यामध्ये ब्राह्मण जे आहेत त्या ब्राह्मणांचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. हे 4 वर्णनामध्ये ब्राह्मणाचं वर्णन आलेलं आहे असं लक्षात घ्या. किंवा आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचं षटकर्म त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओवीज अभंगाचे त्या ठिकाणी बघा कोणाला आठवला तर ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षर षडकर्म विचार. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षर आश्रमी विचार षटकर्म. म्हणजे ब्रह्मचारी धर्म म्हणजे त्याने काय करावं, त्या आश्रमामध्ये वेदाचं अध्ययन करावं. ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर म्हणजे वेद अध्ययन त्या ठिकाणी त्याचं पाठांतर करत राहावं. किंवा आश्रमी विचार षटकर्म. आणि समजा मग त्याचं ते ब्रह्मचारी झालं मग काय करावं, मग पुढं त्याने मग समजा त्याचा विवाह वगैरे झाला तर त्याच्यामध्ये काय करायचे 6 प्रकारचे कर्म करायला त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे त्याला हा दुसरा आश्रम त्या ठिकाणी चालू झाला. 4 प्रकारचे आश्रम असतात ना. पहिल्यांदा कोणता असतो, पहिला आश्रम कोणता आहे, दुसरा आश्रम कोणता आहे, तिसरा कोणता आहे, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास, तिसरा ग्रहस्थी आणि पहिला कोणता असतो, वेद अध्ययन वगैरे करायचं असतं त्याच्यामध्ये. माझ्या आता लक्षात येईन, असो चला. त्याला ब्रह्मचार्यच म्हणतात. त्याला ब्रह्मचार्य, ग्रहस्थी, संन्यास, आपलं वानप्रस्थ आणि संन्यास असं सांगितलं. मग पहिला काय ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षर, तो पहिला आश्रम झाला. नंतर काय सांगितला, षटकर्म सांगितला, हा ग्रहस्थी आश्रमामध्ये वर्णन आलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं की जया लाभाची आशा, इथं लक्ष द्या मग पुढे बघू. जया लाभाची आशा म्हणजे ज्या लाभाच्या आशेनं, आता कोणत्या लाभाची आशा याला पण, हा जरी कर्म करत असेल तर याला कर्म करून याला लाभ काय प्राप्त करून घ्यायचंय, कर्मातून काय मिळवायचं याला, बघा बरं. याला हे सगळं करून काय मिळवायचंय, संपत्ती वैभव वगैरे काय ऐश्वर्य वगैरे हे मिळवायचंय का, काय त्याला पण आत्मस्वरूपच मिळवायचंय, मोक्ष आत्मस्वरूपाचीच त्याला पण प्राप्ती का नाही. म्हणून जयलाभाच्या म्हणजे त्या आत्मलाभाच्या करता असं लक्षात घ्यायचं, बरोबर ना. मग त्या जयलाभाची आशा म्हणजे आत्मलाभाच्या आशेनं करुणी धैर्य भाऊचा भरवसा. आणि याने काय केलंय, धैर्य, कोणतं धैर्य सांगितलं या ठिकाणी, या ठिकाणी धैर्य सांगत असताना सात्विक स्वरूपाचं, शुद्ध सात्विक स्वरूपाचं जे धैर्य आहे त्या धैर्याचा, धैर्य बाहूचा भरवसा. हे त्याच्या हातामध्ये बाहू म्हणजे 2 हात असणारे, पण हे हात कोणते त्याचे सात्विक अशा प्रकारचे धैर्यरूपी बाहू त्याचे आहेत. आणि या बाहूवरती त्याचा काय भरवसा आहे, या बाहूवरती त्याचा पूर्णपणे काय विश्वास आहे. आपण म्हणतो की नाही मला दुसऱ्याची काही आवश्यकता नाही, माझ्या मनगटामध्ये बळ आहे, माझ्या हातामध्ये बळ या ठिकाणी, म्हणून मला माझ्या हातावर भरवसा आहे, माझ्या बाहूवरती त्या ठिकाणी काय भरवसा आहे, ते काम मी त्या ठिकाणी करणार म्हणजे करणारच. अशा पद्धतीनं काय म्हणतो आपण, आपला हात काय म्हणे पूर्णपणे, आपला हात काय म्हणतो, जगन्नाथ. म्हणजे आपला हात जगन्नाथ आहे ना. मग इकडे तिकडे पाहायची काही गरज आहे आपल्याला. तसं त्या आत्मलाभाच्या आशेनं याने काय केलं, करुणी धैर्यबाहूंचा भरवसा अशा प्रकारे सात्विक रूपी धैर्यरूपी 2 बाहू आणि त्या बाहूच्या बळावर भरवसा ठेवून, विश्वास ठेवून घालिती षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. घालिती षटकर्म म्हणजे कोणती, यजन, याजन,
अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह. हे किती प्रकारचे कर्म आहे? हे 6 प्रकारचे कर्म आहे. म्हणजे यजन करणं आणि यजन आणि याजन याच्यामध्ये फरक सांगितला. तुम्हाला कोणाला जर आठवत असेल तर मध्ये सांगा वाटलं असतं. यजन म्हणजे काय करायचं? घरी आपण पूजा करतोय की नाही, छोटी मोठी पूजा चालू आहे की नाही घरामध्ये, आपल्याकडे देव वगैरे असतात की नाही? पूजेचं काय का देव वगैरे काही नसतात का आपल्याकडे? प्रत्येकाच्या घरी आहे का नाही? आपण पण करायचं आणि आपल्या लेकरा बाळाला अशा पद्धतीने ते करायला लावायचं. यालाच काय म्हणायचं थोडक्यात यजन. म्हणजे आपल्या ती देवता आपण कोणाचं तरी काहीतरी एखाद्याचा आवडता देव असनच ना घरी आणून ठेवलेला असतो का नाही, कुलदैवत वगैरे असते का नाही, ते आपण पण करायचं. आणि आपण करून काय करायचं? आपल्या बाकीच्याला करायला घरामध्ये शिकवायचं असतं. अशा पद्धतीने ते यजन झाले एक प्रकारचे, देवताला प्रसन्न करण्याकरता. यज्ञच झाला ना एक प्रकारची, त्याची पूजापाठ वगैरे करणं, हे पण यजन झालं. आणि याजन म्हणजे काय? याजन म्हणजे आता मोठा यज्ञ करायचा. मग यजन कुठं करायचा मोठा? बाहेर कुठंतरी मोठा. आता समजा देवता त्यांच्या मूर्ती ज्यावेळेस स्थापन करायच्या असतात त्यावेळेस सुद्धा आपल्याला काय अशा पद्धतीनं मोठा यज्ञ वगैरे करावा लागतो. अशा पद्धतीचा यज्ञ करायचा. मग तो यज्ञ करणं त्याला यजन म्हणायचं. आणि घरगुती करतो ते यजन झालं थोडक्यात. छोटं छोटं झालं असं लक्षात घेता येतं आपल्याला. याच्यापेक्षा अजून काही वेगळा विचार असेल तर मला माहीत नाही. हे ज्याला मला थोडं थोडं जसं आठवतं तसं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर काय करावं हे झालं. मंदिरामध्ये वगैरे केलेले का आबा? आ मंदिरामध्ये वगैरे केलेले जे मोठे यज्ञ वगैरे ती कर्म मोठं असतात ते. ती याजन झालं. ती याजन झालं मोठं. आणि घरामध्ये छोटं मोठं ते यजन झालं थोडक्यात असं. देवतांना दोन्हीला पण देवता प्रसन्न होत्या दोन्हीचं पण असे. त्याच्यानंतर अध्ययन करणं आणि अध्यापन करणं. आता अध्ययन करणं म्हणजे काय करायचं? उदाहरणार्थ आता हा झालेला मुद्दा आहे, हा तयार करायचा आणि मग तयार करून आपल्याजवळ ठेवायचा का तुम्हाला पण सांगायचा? तुम्हाला पण सांगायचं. हे जसं आहे की नाही इथं, तसं आपणही शिकायचं आणि दुसऱ्याला पण शिकायचं. तसं या ठिकाणी अध्ययन करायचं आधी. आपण आधी अध्ययन करायचं, समजून घ्यायचं आणि लोकाला पण मात्र अशा पद्धतीनं ते तत्वज्ञान, वेद, विचारशास्त्र अशा पद्धतीने काय करायचं? समजून सांगायचं. त्याला म्हणायचं अध्ययन आणि अध्यापन. झाली किती? 4 कर्म झाली. अजून काय पुढं? दान आहे का नाही? दान सुद्धा हे फार महत्वाचं आहे. म्हणजे नाही हातीचे कांकण काहीतरी आला आता तो शब्द माझ्या लक्षात येत नाही. द्रव्य असतं धर्म न करी नागविला राजद्वारे. म्हणजे आपल्याकडे जर द्रव्य असेल आहे का नाही, तर अशा पद्धतीनं त्या द्रव्याचं आपण काय करावं? दान सुद्धा त्या ठिकाणी द्यावं. पण नुसतं दान द्यावं का आपण दान पण घ्यावं? अहो आता आपल्याला दान पण घ्यावं लागेल ना. षटकर्मामध्ये दान घ्यायचं सुद्धा ही परंपरा आहे, लक्षात घ्या. हे षटकर्म आहे का नाही, याच्यामध्ये काय आहे? जर तुम्ही एखाद्याला, आता हे कोणाला कर्म सांगितले? हे ब्राह्मणाला सांगितले बरं का. हे ब्राह्मणाचं कर्म या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता तो दान पण घेऊ शकतो. कथा कीर्तन जर केलं आणि त्याला तुम्ही त्याच्यातून काही दान म्हणून दिलं तर तो घेऊ शकतो का नाही? त्याला प्रतिग्रह म्हटलेले. म्हणजे हा दान म्हणजे त्याने नुसतंच घेऊ नये, त्याने द्यावं पण त्या ठिकाणी. मग तो दान देतो का नाही? त्याने दान द्यावं, पण प्रतिग्रह म्हणजे अशा पद्धतीनं त्याने दान घ्यावं पण. बरोबर आहे ना? दान त्याने घेतलं तरी चालतं अशा पद्धतीनं. ही काय आहे? ही 6 प्रकारचे कर्म आहे. आणि ह्या 6 कर्मामध्ये काय आहे? ही ही काय शब्द आला? धारसा. म्हणजे अशा प्रकारचा धारसा हा प्रवाह या ठिकाणी चालत आहे. आणि याच्यामध्ये काय घालती काय करतात? आता या प्रवाहामध्ये काय काय घालतात? डोकं घालतात का उडी घालतात? काय घालणं मग याच्यामध्ये? काय घातलं पाहिजे? याच्यात उडी घातली पाहिजे ना. याच्यात उडी घालायचं म्हणजे इथं काय उडी शब्द नसणं आला तर काय घालायचं? उडी घालती कर्मनिष्ठ. कर्माच्या ठिकाणी निष्ठा असणारे कर्मनिष्ठ या अशा प्रकारच्या 6 प्रकारच्या प्रवाहामध्ये उडी घालत असतात. आणि कशा करता उडी घालत असतात? त्या आत्मलाभाच्या आशेने आणि आपल्या सात्विक धैर्यरूपी बाहूवरती विश्वास ठेवून 6 प्रकारच्या कर्माच्या प्रवाहामध्ये अशा प्रकारे हे उडी घालतात. पुढे पहा चला. का जे एक वस्तू लागे बाणुनी ज्ञानाची वज्रांगी झुंजत प्रपंचेची समरंगी ज्ञानीये गा का किंवा तसेच जे एक वस्तू लागे. आता जे म्हणजे कोण? जे असणारी एक वस्तू म्हणजे कोण? परमात्मरूपी वस्तू. परमात्म्यालाच त्या ठिकाणी वस्तू असं म्हटलं जातं. वस्तू शब्दाचा अर्थ खरी, सत्य, सात्विक,
अस्तित्ववान सगळं त्या ठिकाणी मिथ्य आहे. आणि त्या ठिकाणी सत्य कोण आहे? सत्य त्या ठिकाणी कोण आहे? फक्त त्या ठिकाणी असणारा परमात्माच आहे. परमात्म्या वाचून दुसरं त्या ठिकाणी सत्य मात्र काही नाही. म्हणून सत्य वस्तू सांगत असताना कोण आहे? त्या ठिकाणी परमात्माच अशा पद्धतीनं सत्य आहे. तर मग अशा पद्धतीनं त्या परमात्मा वस्तू करता, परमात्मा प्राप्ती करता बाणोनी ज्ञानाची वज्रांगी. आणि ते ठिकाणी काय करतात? बाणोनी अशा पद्धतीनं बांधून घेतात. काय बांधून घेतात? म्हणजे घालून घेतात, आपल्या अंगी बांधून घेतात. ते काय करतात? काय बांधून घेतात? ज्ञानाची वज्रांगी, ज्ञानरूपी कवच, ज्ञानरूपी चिलखत असं म्हणा. थोडक्यात कवच म्हणा, आवरण म्हणा, वेष्टन म्हणा, चिलखत म्हणा. आता याने काय केलं? त्या परमात्मा प्राप्ती करता ज्ञानाने काय केलं? ज्ञानाचं वर्णन आलं ना. मग अंगामध्ये कोणती चिलखत घातली? तर ज्ञानाची मजबूत बळकट अशा प्रकारची काय चिलखत कवच अंगामध्ये मात्र त्या ठिकाणी घातलेलं आहे. आणि हे अंगामध्ये चिलखत घालून याला काय करायचं असतं? कशासाठी? आता जसं आपण पाहतो की नाही, एखादा योद्धा आणि युद्धामध्ये निघालेला आहे, तो काय करतो? अंगामध्ये चिलखत घालतो. ती चिलखत काय असते? मजबूत असते. एखाद्याने जर गोळी जरी मारली, बाण जरी मारला, तर त्या चिलखतीमधून तो बाण आतमध्ये जातो का? तो चिलखतीमधून तो बाण आतमध्ये जात नाही. का? ती असणारी चिलखत आहे. ती चिलखत त्याचं काय करते? त्या सर्व गोष्टीपासून काय करते? निवारण अशा पद्धतीनं ती करत असते. तसं आता हा सुद्धा काय ज्ञानी हा निघालेला आहे. आणि कोणत्या रणांगणामध्ये निघालेला आहे? कोणतं रणांगण या ठिकाणी? तर झुंजत प्रपंचाशी समरंगी. समरंगी म्हणजे युद्धामध्ये. आणि कोणतं युद्ध आहे? तर संसाररूपी प्रपंचरूपी युद्ध आहे. आणि युद्धामध्ये काय? शत्रू आहे. आणि ह्या शत्रूमध्ये त्याला काय करायचंय? युद्ध करायचं आहे त्या ठिकाणी. कोणाला? ज्ञानी आहे का? या ज्ञानी लोकाला अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या संसारामध्ये युद्ध करायचं आहे. युद्ध करत असताना इथं शत्रू कोण आहे? इथं काम क्रोध आदी भयंकर असणारे काय रजगुणापासून उत्पन्न झालेले काम क्रोध आदी शत्रू बघितले का नाही आपण? तिसऱ्या अध्यायामध्ये किती भयंकर असणारे शत्रू या ठिकाणी आहे का नाही? साध्वी नागवेली आहे, काही ओव्या आहेत मला आठवत नाही. मग अशा पद्धतीनं काय सात्विक शांती हिला सुद्धा नागावलं आहे का नाही? अंगाची चामडी सोलून काढली. यांनी काय काय केलं? काम क्रोधाने. हे दोघं काय सामान्य आहे का? यांच्या घासाला विश्व सुद्धा पुरत नाही. आणि याला सहाय्यकारी कोण कोण झालेलं असतं? हे तमगुण रजगुण. कोणाला बोलायचं? बोला. साध्वी शांती नागविली, माया मांगीन शृंगारविली, ती करवी विटाळविली साधू वृंदे. तिच्या करून हे साधू वृंद साधूंचे समुदाय विटाळवले, ज्याने खराब करून टाकले. अशा पद्धतीनं अशा पद्धतीचे काय हे काम क्रोध अधिक दोष आहे. आणि हे संसाराच्या ठिकाणी नेहमी राहत असतात. म्हणून अशा पद्धतीनं काय यांना सारखं तोंड द्यावं लागतं. म्हणून तुकोबराय म्हणतात की नाही, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन, आत आणि बाहेर सारखंच चालू आहे. आणि आम्ही काही अंकुशच ठेवलेला आहे प्रत्येक गोष्टीवरती. अंकुश तो का म्हणे? मना पाहिजे अंकुश, नित्य नावा दिवस जागृतीचा. प्रत्येक दिवस नित्य आहे आणि जागृत असणारा दिवस आहे. का बरं? जर मात्र आपल्यावर आपला अंकुश जर नसेल तर काय होईल बरं? मग काय नाही, हे काम क्रोध आधी आपल्यावरती कधी युद्ध करून विजय मिळवतील त्यांचा तोही सांगता येणार नाही. आपल्याला हरून जावं लागेल. म्हणून काय करावं लागतं? मग ह्या ठिकाणी काय अंगामध्ये काय पाहिजे? आपल्या अंगामध्ये तर ज्ञानाची चिलखत पाहिजे. ज्ञानरूपी बळकट मजबूत असणारी काय चिलखत असली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने आपण जर युद्धामध्ये जर आलो आणि किती कामक्रोधादी शत्रूंनी आणि आपल्यावरती त्या ठिकाणी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला, किती झगडले, किती युद्ध केलं, तर आपल्या हार होईन का त्या ठिकाणी? आपली अजिबात हार होणार नाही. ते शंकराचार्यांचं वर्णन तुमच्या लक्षात येत असेल पहा, की तिथं द्वैताचार्य होते त्या ठिकाणी. म्हणजे निंबाळकाचार्य, वल्लभाचार्य, माधवाचार्य, रामानुजाचार्य, ही 4 नावं आपल्याला पाहायला मिळतात. हे द्वैताचार्य आणि हे संसारालाच महत्त्व देणारे, संसारच सत्य असं त्या ठिकाणी म्हणणारी मंडळी आहेत. आणि शंकराचार्य काय? अद्वैत मत, परमात्मा फक्त एक आहे, परमात्मा मात्र 2 नाही, असं अद्वैत मत त्यांचं ठाम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ते न झाला प्रपंच आहे परब्रह्म,
आहे का नाही, संसार तर झालाच नाही म्हणे त्या ठिकाणी. मग संसार झाला नाही आणि मग ते म्हणतात संसार नाही झाला असं कसं काय म्हणता, हे धडधडीत सगळे जगत दिसतं नाही कसं म्हणता, अशी त्यांची ती चर्चा त्या काशीमध्ये असायची. तिथं असा एक प्रसंग घडला की काशीच्या गल्ल्या लहान लहान गल्ल्या, आता तुम्ही जर काशीला जाऊन आले असाल तर तुम्हाला अनुभव असेल. तर त्याच्यामध्ये एक बैल होता आणि तो बैल पिसाळलेला होता आणि सुसाट सुटला होता पळत. तर ते बाकीचे द्वैताचार्य होते, शंकराचार्य होते. शंकराचार्य पुढे चालले होते, द्वैताचार्य त्याच्या मागं आणि त्याच्या मागं बैल. आणि तो सुसाट सुटला होता. आता त्याला पळायला इकडे तिकडे जागाच नाही. गल्ल्यात एक तर लहान आले, त्याच्यामध्ये हे चालले होते. तर यांनी पाहिलं म्हणले मागं बैल धावत आता पळतोय, कदाचित आल्याच्या नंतर अशा पद्धतीनं त्रास करू शकतो, म्हणून हे बाकीचे सगळे पळू लागले. कुठं? आता खाली गंगेचं तीर आहे ना, त्या गंगेच्या तीराकडे खाली पळायला लागले. पळायला आल्याच्या नंतर शंकराचार्याने सुद्धा मागं पाहिलं. मागं पाहिल्याच्या नंतर म्हणजे बैल सुटलेला आहे आणि हे सगळे आता आचार्य सगळे पळू लागलेले. मग आता काय करायचंय? आता आपल्याला सुद्धा पळायला पाहिजे. म्हणजे हे किती पळत होते? यांचं स्पीड म्हणजे जणू काय 50चं स्पीड आणि शंकराचार्यांचं स्पीड किती होतं? त्याने पाहिल्याच्या नंतर शंकराचार्य 100च्या स्पीडने सुटले. आता कोणचं स्पीड जास्त पाहिजे खरं पाहायला गेलं तर? या द्वैताचार्यांना संसार खरा वाटतो, त्याला जास्त स्पीड पाहिजे. पण शंकराचार्यांनी त्यांच्यापेक्षा जास्त स्पीड ठेवलं आणि खाली गेले. आणि खाली गेल्याच्या नंतर म्हणले काय रे, तुम्ही तर म्हणता सगळं ब्रह्मचे, अमुकेचे तमुकेचे, संसार झाला नाही, अमुक नाही तमुक नाही. म्हणजे मग तुम्हाला त्या खोट्या संसाराची भीती का वाटते? तुम्ही का पळाले? ते म्हणले हा जो काही तुम्हाला सांगतो, तो बैल खोटा, तुम्ही खोटे, माझं पळणं पण खोटं. मग खरं काय? इथं फक्त परमात्मा सत्य आहे का नाही? फलकट तो संसार, काय काय प्रमाण आहे त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं इथं इथं कोण आहे? फक्त परमात्मा सत्य आणि बाकीचं सगळं काय फलकट आहे. आता मगाशी बैल पळत आला होता, आता पळतोय का? म्हणजे त्याचं पळणं थांबलंय का नाही? म्हणजे याचा अर्थ ते नित्य आहे का त्याचं? बरं तुम्ही आता पळता का? तुमचं पळणं नित्य नाही आणि मी तरी पळतो का? हे नित्य नाही. म्हणजे नित्य नाही ते काय होतं थोडक्यात? ते फलकट असतं, ते खोटं असतं, ऐक नाही. म्हणून अशा पद्धतीनं माझा अजूनही तुम्हाला तेच सांगणे. आता हे व्यवहार चालले, सगळ्या गोष्टी चालल्यात, पण ह्या व्यवहार चालू तर कोणत्याही गोष्टी चालू ह्या नित्य चालतात का? ज्या अर्थी ते नित्य चालत नाही. जे नित्य असतं ते परमात्म तत्व असतं आणि जे बदलणारं आहे, उपजेते नासे नासले रूपे दिसे, हे घटिके यंत्र तैसे परिभ्रमे गा ना तरी उदो असतो अपैसे, अखंडित होत जात तैसे, हे जन्म मृत्यू तैसे अनिवार्य जगी, अपरिहार्य जगी. अशा पद्धतीने हेच बदलणार आहे, म्हणून हे नित्य नाही. पण नित्य काय? नित्य परमात्मा आहे. अशा प्रकारचा बोध, अशा प्रकारची बोधरूपी चिलखतेच्या अंगामध्ये, म्हणजे मायेने त्याला किती दुःख दिलं, आता काही फरक पडतो का? माय त्याला दुःखच देत असते आणि शेवटी माया दुःख देऊन देऊन वैतागून गेले. ती मायाच विचार करू लागली कुठपर्यंत याला दुःख देऊ. याला दुःखाचा काही परिणाम होतच नाही, उलट याला दुःख द्यायला गेलं का हे म्हणतात तू देह भोग घडे जे जे जोडे ते ते बरे. एवढा देहाला भोग झाला, एवढा त्रास झाला, निंदी कुणी मारी, वंदी कुणी पूजा करी, मज हेही नाही ते नाही वेगळा दुईपासून आम्ही जरी असं झालो टाकून उदास, आता कोण बहिदारी पुढे मरणाचारी. हे माया म्हणली याला कुठपर्यंत दुःख देऊ, याला किती दुःख दिलं तर हा काही फरकच होत नाही, आता मी करूच काय? मग शेवटी म्हणले आता मला असं वाटतं, मला आता हाच खरा आधार आहे म्हणे. का बरं? म्हणे इतरांना दुःख दिलं का त्यांना दुःख होतं, पण यांना दुःखच होत नाही. मग ती मायाच काय झाली? तू का म्हणे माया होय दाशी लागे पाया, ती माया संतांची दाशी होऊन राहते का? एवढं ज्ञानाचं असणार काय बळे त्या ठिकाणी, आहे का नाही? पण हे ज्ञान कोणतं सांगायचं आपल्याला? हे ज्ञान सांगायचं उत्तम ज्ञान. आणि जर त्या ठिकाणी नुसतं परोक्ष ज्ञान असेल, एखाद्याने थोडं जरी बोललं आणि याच्या मनाला जर लागत असेल, तर ते कोणतं ज्ञान? शब्द ज्ञान, परोक्ष ज्ञान. आणि काही कुणी किती जरी बोललं, त्याला अजिबात काही फरक पडत नसेल, तर समजून घ्यायचं त्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, आहे का नाही? इथं कोणतं? दृढ अपरोक्ष ज्ञानाचा विचार आलेला आहे. पण ह्या ठिकाणी काय करायचं? योगी श्रेष्ठ सांगायचं आहे, पण याला थोडं काय झाकावं लागतं. असो, चला पहा आता. का जी एक वस्तू लागे आणि त्या एक वस्तू म्हणजे एक परमात्मा वस्तू लागे, बाणून ज्ञानाची वज्रांगी. आणि अशा प्रकारे ते ज्ञानी पुरुष काय करतात? आणि ज्ञानाची मजबूत असणारी आणि अंगामध्ये कवच आणि अशा पद्धतीनं बांधून म्हणजे घालून असतात. आणि काय करतात ते अंगामध्ये घालून? झुंजत प्रपंचशी समरंगी ज्ञानी गा. अशा प्रकारे ते ज्ञानी या प्रपंचरूपी प्रपंचात असणारे शत्रू
किंवा प्रपंच हा पण एक शत्रू सारखाच आहे. पण प्रपंचात असणारे शत्रूशी काय करतात, शत्रू बरोबर समरंगी युद्धामध्ये अशा पद्धतीने काय करतात, झुंजती म्हणजे लढत असतात. पुढे पहा, अथवा तसेच पुढचे एक वर्णन आलं, अथवा म्हणजे तसेच नीलांग निसरडी नीलांग निसरडा तपोदुर्गाचा आडकडा झोंबत तपिय चाडा जयाची या. अथवा तसेच कोण, नील अंग, त्याला काही कोणत्या प्रकारचा आधार नाही असं नीलांग म्हणजे आधार रहित आणि निसरडा आणि निसरणार. काय निराधार असणार, निसरणार असणार तपोदुर्गाचा आडकडा. तपरूपी दुर्ग आहे आणि त्या तपरूपी दुर्गाचा काय आडकडा म्हणजे तुटलेला कडा. मग हा मुद्दा येऊन गेला आपला वाटतं कुठेतरी ना, ह्याच अध्यायामध्ये कुठेतरी आलेला आहे. बराच अंतर आता त्याच्यामध्ये होऊन गेला असेल, ते आता एक नाही सापडायचं, पण हा मुद्दा होऊन गेलेला होता आपलं, आडकडा तुटलेला कडा. चला असो. तर काय होतं, झोंबती तपिय चाडा जयाची ये. आणि अशा प्रकारे काय आहे त्या ठिकाणी आणि तपिये म्हणजे तपस्वी काय करतात, चाडा जयाच्या चाडा झोंबती म्हणजे त्या परमात्मा प्राप्तीच्या चाडा इच्छेने काय करतात, झोंबती झटून त्या ठिकाणी काय करतात, तप वगैरे करतात. आता तपस्वी काय करणार आहे, जसं ज्ञानी ज्ञान करून घेतो तसं तपस्वी काय करतो, तप करतो. आणि चाडा ज्याच्या इच्छेसाठी, त्याच्या प्राप्तीच्या इच्छेकरता काय करतो, झोंबती झटून राहतात. कशाने, तपाने, म्हणजे तपाच्या माध्यमातून चालतात. आणि हा तपाचा काय, दुर्ग म्हणजे किल्ला. आता हा किल्ला सांगत असताना जसं आपण पाहतो ना, किल्ला किती असतो मोठा, म्हणजे किल्ला खाली असतो का जमिनीवरती, उंच डोंगरावरती असतो, उंच. आता इथं बघा, आता आम्ही कुठे जुन्नरला, इथं शिवनेरीला आहे का नाही, शिवनेरीला आहे. इथं शिवनेरीला आहे ना, पूर्वी असं म्हणायचे का एखाद्याला जर दंड द्यायचा तर इथं ते कडेलोट म्हणजे पुढचं एक टोक आहे तिथं कडेलोट, आणि ते कडेलोट असं टोक आहे का त्या ठिकाणी जर एखाद्याला जर सोडलं खाली आणि त्याने जर समजायचं, त्याने जर असं वाटलं की इथं कुठंतरी राहतो चिकटून, ते राहणारच नाही चिकटून, ते इतकं निसरणार आहे त्या ठिकाणी. आणि नीलांग म्हणजे त्याला कोणता आधार सुद्धा नाही. एकदा वरून जर सोडला का डायरेक्ट खालीच, वरून सोडला का खाली, मध्ये त्याला थांबायला जागा नाही. आता हा किल्ला नाही का, हा किल्ला आहे, हा ना कसा आहे, नीलांग निसरडा आहे का नाही. अशा पद्धतीने हा जसा मी हे फक्त उदाहरण दिलं तुम्हाला, म्हणून या ठिकाणी लक्षात काय आबा, घ्यायचं. आता योगाचाराचा निमता जरी ठाकावा आणि पारता तरी सोपाना या कर्मपत्ता चुका झाली. तो ती निमता म्हणजे वरचा टोक असं म्हटलं त्या ठिकाणी, बरोबर ना, कर्माची निमता. बरोबर. हा मुद्दा होऊन गेला तो. आता असं आठवलं मला, बरं असो चला. अथवा नीलांग आणि निसरडा. आता हा तपरूपी दुर्ग आहे, किल्ला आहे त्या ठिकाणी, आणि तो कसा आहे, आडकडा म्हणजे तुटलेला त्या ठिकाणी काय कडा आहे, आणि तिथं काय करायचंय, तप करायचंय. आता याच्यामध्ये तप केलं आणि त्या तपाचं तप करता करता तो त्या ठिकाणी कधी निसरून पडेल, कारण तो कसा आहे, निराधार आहे आणि निसरडा आहे. म्हणजे हे तप आपण भरपूर बघा ना, आता आपण आपल्यापाशी अनुभव घ्या. आपण एखादी गोष्ट म्हणतो की बस आता इथून पुढे आमचं तप सुरू झालं, आता नित्यनेमाने एवढं करायचं, आणि किती दिवस चालतं बरं आपलं, थोडे दिवस चालत. म्हणजेच काय झालं, ते निसरड आणि का अशा पद्धतीने काय केलं, निराधार झालं, म्हणजे आधाररहित झालं. का, कारण तो आडकडा आहे ना, तपोदुर्गाचा कडा कसा असतो, तुटलेला कडा असतो. बरं त्या तुटलेल्या कडावर जर राहून जर तप केलं, काय गॅरंटी तुम्ही राहिलच त्या ठिकाणी. तुमचं आतापर्यंत कोणतं साध्य झालं का, कोणतंच साध्य झालं नाही. कोण तप करतं बरं, कोण नामस्मरण चालतं, कोणाचे प्रत्येकाची तप वेगवेगळी आपल्याला पाहायला मिळतात. कोणतं तरी तप आतापर्यंत तुमचं टिकून राहिलं का. तुम्ही मग मनाने विचार करा की मनाने आता इथून पुढे ना वाईट वागायचंच नाही. मन किती दिवस तुमच्या ताब्यात राहिलं, गेलं, पडून गेलं, निसरून गेलं खाली, निराधार झालं त्या ठिकाणी. बुद्धीच्या पायी निसरडा ते सांगितलं की पुढे ओवी सांगितलं की तिथं, मग प्रत्याहाराचा आधाडा जो बुद्धीचे आहे पाया निसरडा, जे हट्टी सांधी होडा कडे लग. म्हणजे ती ओवी पुढे सांगितलं की हाटियांचं सुद्धा वर्णन आलं का नाही. मग अशा पद्धतीनं त्या हाटियांचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. म्हणजे हाटीयोगी सुद्धा जिथं मागं पडले, तिथं आता आपल्यासारख्याने काय करायचं, अशी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. म्हणून अशा पद्धतीनं हा तपोरूपी किल्ला आणि या तपोरूपी किल्ल्याचा काय तुटलेला कडा आहे, आणि तो कसा आहे, निसरडा आहे,
आणि निराधार असणारा हा कडा आहे. आणि त्यावरती काय आहे, हे तपस्वी लोक काय करतात, चाडा जयाच्या त्या परमात्मा प्राप्तीच्या इच्छेने काय करतात, झोंबती झटून अशा पद्धतीनं तप त्या ठिकाणी करतात. मग त्याला ते मिळेल का? नाही मिळणार. काय गॅरंटी मिळतं का नाही? त्याच्यापेक्षा तू कोण होय? तू योगीच होय ना. मग किती सोपं आहे हे सांगायचं याच्यामध्ये. म्हणून हे तर कठीण केलं जरा थोडं आणि योगाला सोपं केलं हे सांगायचं. पुढं पहा. जे भजतिया भज्य यज्ञाधिकाचे याज्य एवम जे पूज्य सकळा सदा. आता ते जे म्हणजे काय, ते असणारं परम तत्व. आणि ते परम तत्व काय त्या ठिकाणी, भजतिया भज्य. आता भजन करतात की नाही किंवा भजतात की नाही परमात्म्याला, ते भजणाऱ्याचं काय त्या ठिकाणी भज्य आहे. जसं आपण पाहतो नाही, उपासना करायला उपास्य कोण आहे? परमात्मा. उपासना करणारा आहे का नाही, त्याला जसं परमात्मा काय त्या ठिकाणी उपास्य आहे, परमात्माच त्या ठिकाणी त्याला योग्य आहे उपासना करण्याकरता, तसं ह्या भाजणाऱ्यांना आहे का नाही, या ठिकाणी भज्य म्हणजे योग्य काय आहे, ते परम तत्वच त्या ठिकाणी योग्य आहे. किंवा याज्ञिकाशी यज्ञ, आणि याजन करणारा त्याला यज्ञ म्हणजे तो कोण आहे? तो परमात्माच त्या ठिकाणी काय यज्ञ आहे, योग्य आहे. अशा पद्धतीनं येव म्हणजे पूज्य सकळ सदा. येव म्हणजे अशा प्रकारे पूज्य सकळ सदा, आणि सर्वांनाच अशा पद्धतीनं ते सतत नेहमी पूजनीय नाही का, ते सतत सर्वांना नेहमीच पूजनीय असणारं तत्व आहे. तेची तो आपण सोय झाला निर्वाण. जे साधकाचे कारण सिद्धवंत, तेची तो आपण सोय झाला निर्वाण. आता ज्याच्यासाठी तुम्ही इथं पाहता की नाही, भजत्या भज्य म्हणजे भजन भजणाऱ्याला भज्य योग्य काय ते परमतत्व आहे. आणि याज्ञिकांना यजन करण्यातून मिळणारा परमात्मा तत्व तोच आहे. आणि सगळ्याला नेहमी पूजनीय कोणी? ते परमतत्व आहे. ते परमतत्व जे आहे का नाही, ते परमतत्व काय आहे? तेच असणारं परमतत्व. आणि कोण आहे? तोची आपण आणि सोय म्हणजे स्वतः झाला निर्वाण झाला म्हणजे शेवटी त्याला प्राप्त झाला. त्या ब्रह्मस्वरूपाला स्वतः अशा पद्धतीनं आपण प्राप्त झाला. तो आपण सोय झाला निर्वाण. आणि तेच असणारं परमतत्व आपण मात्र त्या परमतत्वाला निर्वाण म्हणजे परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला किंवा त्याच्याशी तो तद्रूप झाला. जे साधकाचे कारण सिद्धवंत. आणि अशा पद्धतीनं काय ते साधकाचं कारण आहे. कारण शब्दाचा अर्थ घ्यायचा हेतू, प्रयोजन, अशा पद्धतीनं होऊ शकतं. म्हणजे सगळ्यांचं हेतू काय, सगळ्याला कारण काय, सगळ्याचं फळ काय, सगळ्याचं कारण फळ वगैरे काय सिद्ध तत्व. आता ते तत्व कसं आहे? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त. अशा पद्धतीनं ते आज आहे ना उद्या नाही, असं कधी होतं का? असं कधीच होत नाही. म्हणजे ते कसं आहे? सिद्धचे जसं पाहता का नाही, विहिरीमध्ये पाणी आपलं विहीर खाण्याला सुरुवात केली आणि मग नंतर खाली पाणी लागलं. मग नंतर लागलं का आधीच पाणी होतं? पाणी आधीच होतं, नंतर काय त्या ठिकाणी पाणी लागलेलं नसतं आपल्याला. तसं ह्या ठिकाणी हा परमात्मा आहेच का नाही नित्य? हा परमात्मा काय नित्यच आहे. हा काय ओवे जयाचे स्वभावी, हा जे सर्वत्र सर्वाई देही जया करिताही घातू नाही. ते विश्वात्मक तूप आहे चैतन्यक जयाचेने स्वभावे हे होत जात आगवे. म्हणून तो झुंजावे पंडुकुमारा. हे ज्याच्यामुळं होतं जातं सगळ्या गोष्टी तिच्यामुळं होतात. मायेमुळं होतं म्हणण्याचं तात्पर्य काय? माया त्या ठिकाणी जड आहे. माया त्या ठिकाणी काय जड आहे. आणि मग क्रिया कोणामुळं होतात? याच्यामुळं सगळ्या क्रिया होत असतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा कसा आहे? सिद्धच आहे त्या ठिकाणी. फक्त त्याला काय केलं? जाणलं त्या ठिकाणी. माऊली म्हणतात का नाही, वस्तूशी जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. तिथे जाणे आणि जाणे तर येतं ना, उरायची ना. तिथं जाणणारा ज्याला जाणायचं तो उरतो का त्या ठिकाणी? उरतच नाही. मग काय होतो? तो वस्तुरूपच त्या ठिकाणी होऊन जातो. तैसे न्या देता मिठी ज्ञातृत्व ही पडे पुटी. नेय असणारं परमतत्व आणि भीटी त्याला आलिंगन दिलं. ज्ञातृत्व आता ज्ञानपणा शिल्लक राहील का?
ज्ञातीपणा शिल्लक राहील का? ज्ञातृत्व ही पडेपुटी. मग उरे ते कीर्ती शांतीचे स्वरूप. फक्त ती शांत अवस्था, परब्रह्म स्वरूपाची अवस्था, निर्वाण अवस्था शेवटी त्या ठिकाणी राहते शिल्लक. याच्यापेक्षा काय होतं का? आणि ते निर्वाण अवस्था हा कोण आहे? हा स्वतःच झालेले. आणि जे सगळ्या साधकांचं काय आहे? सगळ्या साधकांना तेच कारण आहे. मला ते परमतत्व मिळालं पाहिजे. त्या परमतत्वाचं दुसरं कोणाला काही मिळवायचं का? तप्याला पण तेच मिळवायचं, ज्ञानाला पण तेच मिळवायचे, कर्म करणाऱ्याला तेच मिळवायचे. जपी असो, तपी असो, कोणी पण असो, प्रत्येकाला काय तेच मिळवायचे. मला सांगा ते कोण आहे? परमतत्व. आणि ते कसं आहे? सुखरूप आहे. विचारसागर पाहत असताना आता इथून पुढे विचारसागरावर जरा जोर द्यायचा ना आपल्याला. म्हणून विचारसागरामध्ये आपण मुद्दा असा पाहिला की परमात्मा म्हणजे सुख, ब्रह्म म्हणजे सुख, आणि सुख म्हणजेच ब्रह्म. असा सरळ सरळ मुद्दा आहे की नाही? असा सरळ सरळ मुद्दा. आणि ह्या सुखाची चटक कोणाला नाही मला सांगा बरं? कोणी असं म्हणतो का मज लागे दुःख व्हावे, आईशे कोणी भावे न जीवे? असं कोणी म्हणतो का मला दुःख व्हावं म्हणून? मला दुःख व्हावं असं कोणालाच वाटत नाही. मला सुख व्हावं किंवा मला थोडं सुख व्हावं आणि थोडं दुःख व्हावं असं कोणी म्हणतो का? असं कोणी म्हणतच नाही. आम्हाला सुखच झालं पाहिजे, आम्हाला नित्य आहे का नाही अशा पद्धतीचं सुख असलं पाहिजे. आणि दुःख स्वप्नात सुद्धा येऊ नये, दुःख कधीच होऊ नये. मग केवळ परमात्माच त्या ठिकाणी काय सुखरूप आहे. मग कर्म करणाऱ्याला काय वाटेल? मला ते सुख पाहिजे. म्हणजे तो कशाची अपेक्षा करतो? साधकाचं कारण काय? ते सिद्ध तत्व परमात्मा, त्याला पण ते कारण आहे, फळे. तप्याला पण तेच फळे, ज्ञानाला पण तेच फळे, आणि योग्याला पण काय तेच असणारं त्या ठिकाणी फळ आहे. म्हणून अशा पद्धतीने जे साधकाचं कारण सिद्ध तत्व. म्हणून पुढे पहा, म्हणून कर्मनिष्ठा बंधू. म्हणून आता लक्षात घ्या, म्हणून शब्द इथं पुढे आला, सगळ्यांचं आता ऐक आलं. म्हणून कर्मनिष्ठा बंधू तो ज्ञानियाशी वेदू, आणि तापसाचा द्यू तपोनात. म्हणून आता लक्षात असं आलं की कर्मनिष्ठा, कर्माच्या ठिकाणीच निष्ठा असणारे लोक जे आहेत त्यांना वंद्यू म्हणजे त्याला वंदनीय कोण आहे? सिद्ध तत्व, परम तत्व, परमात्मा तत्व. तोच त्या ठिकाणी काय आहे? वंदनीय आहे. जो तो ज्ञानी अशी वेदू. आणि ज्ञानी लोकांना काय करायचं असतो? त्याच्यावर चिंतन करायचं असतं, त्याच्यावर विचार करायचा असतं, त्याच्यात मनन करायचं असतं, त्याचं श्रवण करायचं असतं, त्याचं निधिध्यासन करायचं असतं. ज्ञानी लोकांना फक्त काय असतं? ज्ञानी लोकांना अशा प्रकारे त्याचा विचार करायचा असतो. मग ज्ञानी लोकांना विचार कशाचा करायचा? ते जे सगळ्या साधकांचं कारण आहे ना, सिद्ध तत्व, तेच ज्ञानी लोकांना विचारामध्ये घ्यायचं असतं. म्हणजे ज्ञानी लोकांचं विचाराचं वेद्य कोण आहे? ते परमतत्वचे. परमतत्वाला सोडून दुसरं वेद्य मात्र नाही. आणि तापसाचा आद्यू तपोनतो. आणि त्या ठिकाणी तप करणाऱ्याला आद्यू असं त्या ठिकाणी शब्द आला. मग आद्य म्हणजे मूळ असा अर्थ येतो. म्हणजे तप करणाऱ्याचं मूळ काय? ते असणारं परमतत्व. त्या परमतत्वाला सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून तप करणाऱ्यांना काय आद्य कोण आहे? तपोनात. मग आता कसं गोपीमुळं त्या परमात्म्याला नाव काय आलं? आणि गोपाळामुळं परमात्म्याला नाव काय आलं? गोपीमुळं गोपीनाथ असं नाव आलं ना. गोपीमुळं गोपीनाथ आलं, आहे का नाही? गोपाळामुळे गोपाळ नाव आलं त्याला. तसं या तप करणाऱ्यामुळं त्या परमात्म्याला नाव काय आलं? तपोनाथ, आहे का नाही? तो नाथच आहे का नाही? तो स्वामीच आहे का नाही सगळ्यांचा? मग तप करणाऱ्याला तपोनाथ, आहे का नाही? मग अशा पद्धतीनं तापसांचा आद्यू तपोनाथ. अशा पद्धतीनं तप करणाऱ्या तपस्वीना काय तो तपोनाथ हे सगळ्यात त्यांचं काय मूळ आहे. म्हणजे अशा प्रकारचं. हा पुढं पहा, वेळा तर होत आलाय ना. हे दोन अवयव राखले पाहिजे. आणि तुम्हाला काही शंका आली तर नंतर बोला वाटलं तर, म्हणजे मग ते आपल्या लक्षात येऊन जाणं वाटलं असतं. पुढं पहा, पै जीव परमात्मा संगमा, जयाची येणे झाले मनोधर्मा, तो शरीराची परिमहिमा आयशी पावे. पै जीव परमात्मा संगमा. आता या ठिकाणी काय झालं? तो स्वतः झाला का नाही वरच्या ओळीमध्ये? तसं कसा? जीव परमात्मा संगमा. आता त्या संगमामध्ये काय? त्या संगम म्हणजे काय झाला? संगम होणं म्हणजे ऐक्य होणं. म्हणजे इकडची एक नदी, इकडची एक नदी, दोन्हीचा काय झालाय? संगम झालाय. बरोबर ना? याला म्हणायचं संगम. मग दोन नदीचा संगम. तसं आता हा जीव नाही राहिला आणि हा परमात्मा राहिला. मग काय झालं? दोन्ही त्या ठिकाणी एक झालेले. आता म्हणा बरं, हा जीव आहे हा परमात्मा, तर तिथं जीव पण म्हणता येणार नाही आणि परमात्मा पण म्हणता येणार नाही. कारण परमात्मा म्हणायचं म्हणलं
तर त्या परमात्म्याच्या सापेक्ष जीव येतो. आणि जीव जर म्हणायचं म्हणलं तर जीवाच्या सापेक्ष परमात्मा म्हणावा लागतो. जसं दिवस आहे म्हणून रात्र म्हणावं लागली, प्रकाश आहे म्हणून अंधार असं म्हणावं लागला, बरोबर ना. तसं ह्या ठिकाणी ह्या दोन्हींचं आता ऐक्य झालं. जसं समुद्राला पाणी काय सगळीकडं नदीमध्ये मिसळून त्या समुद्रामध्ये गेलं. आता म्हणा बरं ह्या ठिकाणी हे वड्याचं पाणी, हे ओळाचं पाणी, हे नालीचं पाणी असं म्हणता येतं का? म्हणता येणार नाही. मग ते दोन्ही काय झाले, संगमामध्ये एक झाले, समुद्रात गेले ना, आता ते संगम झाला म्हणजे ऐक्य झालं. आता मात्र भेद राहत नाही. तसं जीव परमात्मा संगमा, जीव परमात्म्याचं संगम होणं म्हणजे ऐक्य होणं. जयाचे येणे झाले मनोधर्मा, आणि त्याचं काय झालं, येणं झालं कोणाला, मनोधर्माला. अशा पद्धतीनं त्या मनाचं काय झालं, त्याच्यामध्ये ऐक्य झालं. म्हणजे काय झालं, दोन्हींचं ऐक्य झालं म्हणजे काय झालं, एक होणं. एक होणं म्हणजे ऐक्य होणं म्हणजे काय होणं, मोक्ष होणं. मोक्ष होणं म्हणजे आता त्याला भेद दिसेल का कोणत्या प्रकारचा, त्याला आता इथून पुढे कोणत्याही प्रकारचा भेद मात्र पाहायला मिळणार नाही. काय झालं, संगम झालं, ऐक्य झालं ना. कोणाच्या, जयाचे झाले मनोधर्मा, जयाचे येणे झाले, त्या परमात्मा स्वरूपामध्ये येणं झालं. कोणाचं, मनोधर्मा, त्याच्या मनाचं. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, ऐक्य झालं. मनाचंच काय ऐक्य व्हायचं, कारण मनामुळे जीवपणा आला ना. कल्पना अविद्यातीने झाला जीव, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावी, हे कल्पनाचे ना. आणि ते मनच काय झालं, त्या परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झालं. वास्तविक पाहिलं तर तो परमात्मा नव्हता का, परमात्माच होता, पण मनामुळं काय झालं, त्याला जीवपणा आला होता. पण ते मनच कुठं झालं, परमात्मा स्वरूपाशी ऐक्य झालं. मनच दोघांमध्ये भेद निर्माण करणार होतं, पण मनच कुठं झालं, परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन झालं. म्हणजे त्या दोघांचं काय झालं, या ठिकाणी ऐक्य झालं. आणि ऐक्य झाल्यामुळं काय झालं, तो शरीराची परिमहिमा ऐशी पाहावी. आता तो शरीरात नाही का, तो शरीरामध्ये का, शरीराला सोडून आहे. बरं, इतका महिमा, इतकं महत्व त्याला वाढलं, हे शरीराला टाकून वाढलं का शरीरातच वाढलं? हे याचा महिमा इतकी थोरवी कशी काय वाढली याची? असं तुम्ही म्हणा का, कोणीतरी असा एक महात्मा आला, पण तो शरीरात नव्हता बरं का, त्याला शरीर वगैरे काही प्राप्त झालं नाही, अशा पद्धतीचा महात्मा आला होता, त्याची कीर्ती फार मोठी आहे. सांगा बरं, असं कोणी आहे का? असं कोणीच नाही. म्हणजे तो महात्मा जरी झाला आणि काही जरी झाला, पण शरीराला टाकून असतो का, शरीराला धरूनच असतो, शरीराला धरूनच असतो. तसा हा शरीरात नाही का, तो शरीरी तरी आहे, पण शरीराचा तो नव्हे, आहे का नाही. शरीरातच राहतो पण शरीराचा मात्र तो होत नाही. अशा पद्धतीनं काय, तो शरीराची, तो शरीरातच असतो, परिमहिमा अशी पाहावी, पण शरीरामध्ये राहून अशा प्रकारचा महिमा, थोरवी, महती, आणि अशा पद्धतीनं काय त्याला त्या ठिकाणी प्राप्त होती. आणि त्याला प्राप्त होती ती अशी स्थिती, त्या स्थितीसाठी हे तपी, हे जपी, हे अमुक, हे तमुक, आणि काय करतात, प्रयत्न करत असतात. कशासाठी, अशा प्रकारचा महिमा, अशा प्रकारची अवस्था त्यांना प्राप्त व्हावी, म्हणून ह्या सगळ्यांचा काय अट्टहास त्या ठिकाणी चाललेला असतो. म्हणून मी तुला काय म्हणतो अर्जुना, तू कोण होय, तू योगी होय. का बरं योगी होय, याच्यासाठी सगळ्यांचा अट्टहास चाललाय ना. आणि योगी काय असतो, योगी म्हणजे जोडणे. योग म्हणजे काय, योग म्हणजे जोडणे, म्हणजे तू जोडून अशा पद्धतीनं राहा, त्याला जोडून राहा, त्याच्याशी ऐक्य करून राहा. त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहे. जपी, तपी, ज्ञानी, अमुक तमुक, हे सगळ्यांचा प्रयत्न त्याच्यासाठीच मात्र चालू आहे. म्हणून या कारणे याच्या करता, यासाठी तू ते मी सदा म्हणे, मी तुला सारखं म्हणतोय, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या अध्यायामध्ये माझं सारखं तुला तेच सांगणे, तू हे होय, तू हे होय, हे तुला मी सारखं सारखं त्या ठिकाणी सांगत आहे. तू ते मी सदा म्हणे, तुला मी सारखं त्या ठिकाणी म्हणत आहे. योगी होय अंतकरणे पंडकुमरा, अंतकरणाचा, मनाचा, अशा पद्धतीनं तू काय होय, योगी होय. शरीराचं नाही म्हटलं, बाकीच्या इंद्रियाचं नाही म्हटलं, फक्त अंतकरणाचा योगी होय, अंतकरणातून योगी होय, अंतकरणापासून योगी होय. कोण, पंडुकुमारा, अर्जुना, अशा पद्धतीनं तू अंतकरणाचा योगी होय. म्हणजे काय व्हायचं, आता इथं त्रिपुटी करायची का, इथं ध्याता ध्यान ध्येय असं करायचं का, ज्ञाता ज्ञान आणि नेय करायचं का, अंतकरणे होय. म्हणजे आता त्रिपुटीला टाकून दे ना. त्रिपुटी, आता मग आपण पाहतो की नाही, तळ्यातलं पाणी, आळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, आता हे एक 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 आता इथून पुढे घ्यावं लागणार आपल्याला. मग काय होतं, आता इथून पुढे त्याला सुरुवात केली म्हणजे मग बाकीचं त्याच्याबरोबर येत चालेल. जसं आपण पाहतो की नाही, प्रमाता चैतन्य, प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमाय चैतन्य, चैतन्य एकच, नाव किती बदलली बरं त्याला.
नावं भरपूर त्याला बदलत चालले ना. प्रमाता म्हणजे कुठं? जसं आपण पाहतो तळे, तळ्यातलं पाणी आहे का नाही? आणि ते पाणी कुठं आलं? पाटामध्ये आलं. आता म्हणा पाटाचं पाणी. कसं काय पाटाचं? पाणी आता बदललं का? पाणी तेच आहे. पाणी तेच आहे, पण उपाधी वेगळे लागले ना त्याला आता. मग ते काय झालं? पाटाचं पाणी झालं आणि पाट्यातून कुठे गेलं? आळ्याला गेलं. आता म्हणा बरं तळ्याचं पाणी. आता तळ्याचं नाही म्हणणार, तुम्ही पाटाचं नाही म्हणणार, आळ्याचं म्हणणार. तसं प्रमाता अंतःकरणात असणारा तो परमात्मा, त्याला प्रमाता चैतन्य म्हटलं जातं. त्याच्यानंतर तो डोळ्यापर्यंत येतो. डोळे काय त्या ठिकाणी? प्रमाण आहे का नाही डोळे? मग त्या डोळ्यामध्ये त्याला काय नाव येतं? प्रमाण चैतन्य, आहे का नाही? आणि मग ती वृत्ती कुठं जाते? घटापर्यंत जाते. मग त्याला काय म्हणायचं? प्रमेय चैतन्य, आहे का नाही? किंवा त्याला प्रमा चैतन्य असं म्हणायचं. चैतन्य बदललं का? बदलत नाही. मग आता मला सांगा, इकडं बाहेर बघण्यापेक्षा अंतःकरणामध्येच पहा ना. तो आहे का नाही अंतःकरणामध्ये? तो अशा पद्धतीनं अंतःकरणामध्ये तो आहेच परमात्मा. त्या परमात्म्याशी ऐके करा. म्हणजे त्रिपुटी रहित त्याच्याशी ऐके करा. अशा पद्धतीचा तो काय होय? योगी होय. हे खरं योगाचं लक्षण आहे. बाकीचं इकडं-तिकडं बघणं हे लक्षण नाही. आतमध्येच त्याला जाणणं आणि आतमध्येच सगळ्याला पाहणं हेच खरं योगाचं काय आहे? लक्षण आहे. अ, पुढचा श्लोक. योगेनापि सर्वेषां मत्तद्गेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्त तमो मतः. मग या ठिकाणी सर्व योगामध्ये योगी जीव माझ्या ठेवून श्रद्धेने भजतो माते तो थोर मज वाटत असतो. ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे ध्यान योगो नाम षष्ठो अध्यायः. पुंडलीकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. आता उद्याला आपलं वाटतं पाठ हा